एका बापाने स्वतःच्या मुलीला विधीसाठी हत्यार बनवलं आणि एका आईने त्याच मुलीला नरकातून मुक्त करण्यासाठी स्वतःचे हात रक्ताने माखले। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2026 मधली सर्वात डिस्टर्बिंग तेलुगू सायकोलॉजी हॉरर फिल्म, जिचं नाव आहे हनी। ही फिल्म करुणा कुमारी यांनी दिग्दर्शित केली असून Amazon Prime वर उपलब्ध आहे आणि YouTube वर पण उपलब्ध आहे। कथा एका सत्य घटनेवर काही भयानक अंधश्रद्धांवर आधारित आहे। मित्रांनो, हे केवळ कल्पित चित्रपट नाही, असे कल्ट ग्रुप भारतात आजही अस्तित्वात आहेत। हे पाहून तुम्हाला तुंबाड, हवील आणि रात अकेली हे ची आठवण येईल, पण हनी या सर्वांपेक्षा जास्त भयानक आहे, कारण यात व्हिलन बाहेरचं कोणी नसून घरातलाच माणूस आहे। चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दर दिवशी असेच भन्नाट हॉरर फिल्म मराठीमध्ये एक्सप्लेन करून आणत असतो। मित्रांनो, हा चित्रपट समजून घेण्यासाठी एक गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे। भारतीय पौराणिक कथांमध्ये षष्ठी ही मुलांची आणि प्रजनन शक्तींची देवी मानली जाते। तिचं वाहन आहे मांजर। काही आघोरी पंथांमध्ये गर्भवती मांजराच्या गर्भजलाला अत्यंत शक्तिशाली मानलं जातो। संपत्ती, सत्ता आणि शक्ती मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो। ही फिल्म दाखवते की श्रद्धेचा गैरवापर करून काही नराधम लोक निरापराध मुलींवर असे अत्याचार करतात आणि हे पाहताना अंगावर काटा येतो। चित्रपटाची सुरुवात होते एका अंधाऱ्या डोंगराळ गुहेत। जंगलात त्या मध्यभागी एक विचित्र देवतेची मूर्ती आहे आणि तिच्या भोवती काही लोक आघोरी विधी करत आहेत। प्रत्येकाच्या छातीवर एक विशिष्ट टॅटू आहे। ते एका माणसाचा बळी देऊन त्याचं रक्त देवतेला अर्पण करतात। हे एका गुप्त पंथाचे सदस्य आहेत, जे कबाली, विकृती, षष्ठी आणि केसरी या 4 तांत्रिक शक्तीची पूजा करतात। अचानक सीन कट होतो आणि आपल्याला एक आई आणि मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसतात। मुलगी विचारते, हानी कुठे आहे? पण ही हानी नक्की कोण, याचे उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल। आनंद एक आळशी आणि कामचुकार माणूस। ऑफिस मध्ये तंत्रमंत्र केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते। घरी त्याची पत्नी ललिता आहे आणि जी एका साधी आणि कष्टाळू स्त्री आहे। त्यांना नुकतीच एक मुलगी झालेली असते, मीरा। आनंद स्वतःच्या अपयशाचा दोष लहानग्या मीराला देतो, जिच्या जन्मामुळे माझं नशीब फिरलं असे म्हणणारा हा माणूस किती खालच्या थराला आहे हे इथे स्पष्ट होतं। तो घरात लपून एका देवतेची आघोरी पद्धतीने पूजा करत असतो। 6 वर्षे उलटतात। आनंद अजूनही बेरोजगार आहे। घर ललितच्या पगारावर चालते। मीरा आता थोडी मोठी झाली होती। आनंद दिवसभर विचित्र विधी करतो। आता त्याला सारंग पाणी नावाचा एक जोडीदार मिळतो। दोघांच्या छातीवर तोच कल्ट टॅटू असतो। एका रात्री ललितला कळते की हे दोघे एक विशिष्ट विधीसाठी तिला तयार करण्याचा विचार करत आहेत, म्हणजेच मीराला। ललिता कडाडून विरोध करते, तेव्हा आनंद तिला बेदम मारहाण करतो। शेजारी राहणारे एक आजोबा मीराला त्याच्या घरी नेऊन जातात, पण दुसऱ्या दिवशी मीरा सांगते की त्या म्हाताऱ्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे। ललिता हादरून जाते आणि मीराच्या सुरक्षिततेसाठी आनंदशी भांडण बंद करून शांत राहण्याचा निर्णय घेते। ते एका नवीन घरात राहायला जातात। आनंद ललितला सांगते की तिला आणि मीराला 10 दिवस एका आश्रमात राहावं लागेल। श्रीचंद्र आश्रमात गेल्यावर त्यांना आचार्य भेटतात, एक अत्यंत सात्विक माणूस। मीरा तिथे आनंदी असते। ललितला वाटतं की तिचे आयुष्य आता सुधारेल, पण 10 दिवसानंतर आनंद त्यांना घ्यायला येतो आणि त्यांना शहराबाहेरच्या एका जुन्या आणि भकास वाड्यात घेऊन जातो। तिथे सारंग पाणी आणि रवना नावाची एक क्रूर केअरटेकर आधीच हजर असते। आनंद ललितला एका विधीबद्दल सांगते आणि ललिता आधीच नकार देते, पण तेव्हा आनंद तिला भरपूर पैसे दाखवतो आणि तेव्हा परिस्थितीमुळे ती गप्प बसते। आनंद मीराला एका पडक्या जागी नेतो। तिथे एक माणूस तिच्या हातात एक पोतं देतो, ज्यात काहीतरी हालचाल असते। तो माणूस समजवतो और बजावतो, मीरा 11 वर्षाची झाली, तिची पहिली पाय येण्याआधीच विधी पूर्ण करा, अन्यथा सगळं व्यर्थ जाईल। मीराला एक साऊंड प्रूफ खोलीत बंद केलं जातं। त्या पोत्यात एक गर्भवती मांजर असतं। रात्री मांजराच्या प्रसूती वेदना सुरू झाल्यावर मीराला एका दोरी दिली जाते आणि मांजराच्या गळ्याभोवती ती दोरी आवळून तिला मारायचे असते। आनंद बाहेरून दोरी खेचतो आणि ती निष्पाप मांजर मेलं जातं। मीरा तिचे रक्त एका भांड्यात जमा करते आणि हे पाहून तुम्हाला हेरिडिटरीची आठवण येईल, पण एका लहान मुलीला यात ओढणं हे अतिशय अस्वस्थ आहे। सारंगपाणी त्यांच्या गिरायकांना समजवतो, गर्भवती मांजराचं गर्भजल हे जगातील सर्वात शक्तिशाली द्रव्य आहे। ज्याच्याकडे हे असेल त्याला अमाप संपत्ती आणि सत्ता मिळेल, पण हे मिळवण्यासाठी अविवाहित आणि श्रुतुप्राप्ती न झालेल्या मुलीनेच हा विधी करणं
देणं आवश्यक आहे. म्हणूनच मीराची पाळी येऊ नये म्हणून तिला सतत हार्मोनची इंजेक्शने दिली जात होती. ललिताने विरोध करू नये म्हणून तिला छत्तीसगड मधील एक विषारी मशरूमचा ज्यूस पाजला जायचा, ज्यामुळे ती मानसिक दृष्ट्या भ्रमिष्ट व्हायची. एके रात्री मीराच्या खोलीत एक मुलगी येते. तिने मांजराचा पोशाख घातलेला होता आणि ती मांजरासारखी वागते आणि मीरा तिला विचारते, तू कोण आहेस? ती सांगते, मी तुझी ट्विन आहे. मीरा तिला हानी नाव देते आणि हानी मीराला सावध करते. आईला मुद्दाम औषध देऊन आजारी पाडले आणि आईच्या खोलीची चावी कुठे आहे आणि या घरातले सर्वजण तुझे शत्रू आहेत. 3 वर्षे उलटतात आणि मीरावर वारंवार तोच विधी केला जातो. औषधामुळे तिचे शरीरावर आणि शारीरिक वाढ थांबते आणि ललिता एका खोलीत कैद असते. एके दिवशी आचार्य त्यांना भेटायला येतात. रावणा त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करते, पण त्याच वेळी औषधाच्या प्रभावामुळे असलेली ललिता हिंसक होते आणि रावणाचा गळा आवळून तिला संपवते. आचार्य ललितला मदत करतात आणि प्रेम लपवतात आणि मीरा आता मोठी होत असल्याने आनंद एका दुसऱ्या लहान मुलीला विधेसाठी पकडून आणतो. पण मीरा आणि हानी मिळून प्लॅन करतात आणि मीरा आनंदच्या सोड्यामध्ये गुंगीचं औषध मिसळतात आणि आनंद बेशुद्ध पडल्यावर ललिता त्याची सुटका करते आणि ज्या दोरीने मांजरांना मारलं जायचं त्याच दोरीने आनंदचा शेवट केला जातो आणि त्या नरक सदृश्य पूजेच्या जागेला आग लावून टाकली जाते. दुसऱ्या दिवशी पोलिस येतात आणि ललिताला अटक केली जाते, पण मीरा कुठेही सापडत नाही. पोलिस चौकशीत ललिताला मान्य करते की तिनेच आनंद आणि रावणाचा मारले आहे. पण सर्वात मोठा धक्का केव्हा बसतो जेव्हा ललिता सांगते की तिने स्वतःच्या हाताने मीरालाही मारला आहे. का? कारण ललितला जाणवले की मीरा हानी नावाच्या काल्पनिक मुलीशी बोलते, म्हणजेच ती मानसिक दृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहे. सततच्या इंजेक्शनमुळे तिचे शरीरही कायमचे निकामी झाले आहे. एका मातेच्या तुटलेल्या मनाने विचार केला की माझ्या मुलीला एका नरक यातनेतून कायमची मुक्ती देणेच श्रेष्ठ आहे. पोलिस जमिनीत खणतात तेव्हा त्यांना मीराचा मृतदेह सापडतो. आता नेमकं हानी नक्की कोण? अलौकिक शक्ती? काहींना वाटते की ती मांजराची सामूहिक आत्मा होती जी मीराला मदत करत होती आणि मानसशास्त्रीय किंवा सायकोलॉजिकल दिग्दर्शकाने दिलेल्या हिंट नुसार हानी हे मीराच्या मनाचे एक प्रतिबिंब होते. जेव्हा आघात सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा एक मन आपलं दुसरी व्यक्तिमत्व तयार करते आणि जेव्हा जेव्हा हानी व्हायची तेव्हा तेव्हा आजूबाजूला धूळ किंवा धूर दिसायचा. हे हॉल्युसिनेशन असण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, हानी ही केवळ एक हॉरर फिल्म नसून तर ती मानवी हव्यास किंवा अंधश्रद्धेचे एक भयानक दर्शन घडवते. एक बाप स्वतःच्या मुलीचा बळी घेतो आणि एक आई हताश होऊन मुलीला मृत्यूच्या कुशीत ढकलते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.